ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेव. ओम ज्ञानाय नमः. साथ ज्ञानेश्वरी. दिवस 252. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. सारांश. श्री गणेशाय नमः. अर्जुन म्हणाला, भगवंता, तुम्ही जात नाही अशी या जगात कोणती वस्तू आहे आणि तुम्ही नाही असे कोणते ठिकाण आहे? तुम्ही जसे असाल त्या तुम्हाला माझा नमस्कार असो. वायू, यम, प्राण्यांची चेतना, वरुण, सोम हे सर्व तुम्हीच आहात. साकार, निराकार, स्थूल, सूक्ष्म हे सर्व तुम्हीच आहात. तुम्ही अनंत बळाचा साठा आहात, महापराक्रमी आहात आणि सर्व रूपात सर्व काली सम आहात. असे म्हणत अर्जुनाने श्रीकृष्णाला शतशः नमन केले. ज्याप्रमाणे सर्व आकाशात आकाशमय होऊन आकाशच असते, त्याप्रमाणे सर्व ठिकाणी तुमची व्याप्ती असल्यामुळे तुम्ही सर्वात आहात. परंतु तुमचे हे ऐश्वर्य मी यापूर्वी कधीच जाणले नव्हते आणि त्यामुळेच सोयरेपणाच्या नात्याने मी तुमच्याशी वागलो. परब्रह्म अशा तुम्हाला मी सारथी केले. दुष्ट अशा कौरवांकडे शिष्टाई करण्यासाठी आम्ही तुम्हाला पाठविले. तुम्ही योगी जनांचे समाधी सुख आहात आणि आम्ही तुमच्याबरोबर विनोदाची भाषणे केली. मी तर अशा अपराधांची रासच आहे. तरी तुमच्या समक्ष किंवा पश्चात माझ्या हातून जितके म्हणून अपराध घडले असतील ते सर्व मातेप्रमाणे पोटात घ्या. तुम्ही माझा विश्वरूप दर्शनाचा हट्ट पुरविला म्हणजे तुम्ही माझ्यावर कृपाच केली. उपनिषदांनाही जे गवसत नाही, जे आजपर्यंत कोणी ऐकले नाही, जेथपर्यंत बुद्धी पोहोचत नाही, ते विश्वरूप तुम्ही मला दाखविलेत. पण आता माझा आणखी एक लाडाचा हट्ट पुरवा. मला आता तुमचे सुंदर चतुर्भुज रूप पहावयाचे आहे. मदनाला लाजविणारे तुमचे कांतिमान श्यामल रूप माझ्या डोळ्यांसमोर यावे असे मला वाटत आहे. त्या गोजिऱ्या रूपापुढे हे विश्वरूप भयावह वाटते आहे. तेव्हा हे विश्वरूप आवर्ते घ्या आणि पुन्हा कृष्ण रूपात या. अर्जुनाचे हे बोलणे ऐकून श्रीकृष्णाला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, अर्जुना, तुझ्यासारखा अविचारी मनुष्य मी पाहिला नाही. तुला जो लाभ झाला आहे त्याचा संतोष न मानता भीतीने एखाद्या अडाणी माणसासारखा काय बोलतोस? माझे मन तुझ्या प्रेमभावाने इतके कसे वेडावले हे मला कळत नाही. तू मला अतिप्रिय आहेस म्हणून मी तुला हे विश्वरूप दाखविले. कृष्णादी अवतार हे गौण असून सामान्य लोकांसाठी आहेत. ह्या क्षणापर्यंत माझे हे विश्वरूप कोणीही पाहू शकलेले नाही. कोणत्याही कठोर साधनेने देखील कोणालाही ही प्राप्ती झालेली नाही. या रूपाशिवाय जगात अधिक श्रेष्ठ आणि चांगले असे काहीही नाही. विश्वरूपापेक्षा गौण असे मानवी रूप तुला अधिक आवडत असेल तर तू अडाणीच आहेस असे म्हणावे लागेल. तुझे निष्ठायुक्त प्रेम माझ्या विश्वरूपावरच राहू दे. माझे हे बोल तू ध्यानात ठेव. पण तुला पाहिजे म्हणून मी पुन्हा कृष्णरूप धारण करतो. असे म्हणत म्हणत देव पुन्हा कृष्ण रूपात आले. गुरुकृपा होता क्षणीच ज्याप्रमाणे प्रपंच ज्ञान लय पावून परमात्म साक्षात्कार होतो, त्याप्रमाणे श्रीकृष्णाचे विश्वरूप लय पावताच श्रीकृष्णांना पाहून अर्जुनाची स्थिती झाली. सूर्य अस्ताला गेल्यावर ज्याप्रमाणे आकाशात चांदण्या चमकू लागतात, त्याप्रमाणे विश्वरूप नाहीसे होताच अर्जुनाला सर्व लोक समुदायासह पृथ्वी दृष्टीस पडली. आपण कुरुक्षेत्रावर आहोत आणि आपल्या आणि शत्रूच्या सैन्यात सर्व गोत्रज आहेत. आपण रथात बसलो आहोत आणि भगवान श्रीकृष्ण सारथी आहेत. श्रीकृष्णाचे पूर्वरूप पाहताच अर्जुन म्हणाला, प्रभो, मी आता वाचलो आहे असे मला वाटते. माझ्या इंद्रियांचे व्यापार बंद झाले होते. वाचा बोलणे विसरली होती आणि शरीररूपी गावात अव्यवस्था झाली होती. अर्जुनाच्या ह्या मनोवृत्तीचा राग येऊन भगवंत म्हणाले, अर्जुना, हे काय बोलतो आहेस? तुझे प्रेम विश्वरूपावर ठेव आणि मगच कृष्ण रूपाकडे पहा. असे मी तुला सांगितलेले तू विसरलास का? पण ह्यात तुझा दोष नाही. पाहिजे ते थोडेसे मिळाले की एखादी दुर्लभ वस्तू मातीमोल वाटणे हा मानवी मनाचा दोष आहे. त्याला तू तरी काय करणार? जे लाभावे म्हणून योगीजन दुष्कर अशी व्रतकर्मे आचरतात, जे शिवालाही लाभले नाही, ज्याचे अल्पसे जरी दर्शन व्हावे
म्हणून देव सदैव वाट पाहत असतात. ते विश्वरूप तुला काहीही प्रयास न करताच पाहता आले. पण त्याचे महात्म्य आणि महत्व तुला कळले नाही, त्याला काय करणार? तरीही येथे येण्याचा आणखी एक मार्ग तुला सांगतो. विश्वरूप पाहावे असे तुला वाटले तर तो मार्ग ध्यानात ठेव. तो मार्ग भक्तीचा आहे. मेघातून सुटलेल्या धारा ज्याप्रमाणे जमिनीवर पडून नित्य सागराकडे जातात, त्याप्रमाणे मनाचे सर्व भाव नित्य माझ्याकडे लावणे ही ती भक्ती होय. मुंगीपासून माझ्यापर्यंत कुठल्याही प्राण्यामध्ये माझे असणे अनुभवणे हीच ती भक्ती होय. असा अनुभव येऊ लागल्यावर चित्त शुद्ध होते आणि अहंकाराचा नाश होतो. भगवत प्राप्ती हेच ध्येय असलेल्या भक्ताचे दैनंदिन व्यवहार मीच काळजीपूर्वक चालवितो. भगवंताचे हे भाषण ऐकताच अर्जुनाला खूप आनंद झाला. श्रीकृष्णाला बोलण्याची प्रेरणा द्यावी तर ती अर्जुनानेच. अर्जुनाने मग आपल्या मनामध्ये कृष्णरूप आणि विश्वरूप ही दोन्ही रूपे नीट न्याहाळून पाहिली आणि विश्वरूपापेक्षा कृष्णरूपात विशेष लाभ आहे असे त्याला वाटले. अर्जुनाच्या या समजुतीला श्रीकृष्णाने मान दिला नाही. व्यापक रूपापेक्षा एकदेशी रूप सत्य नाही हे सिद्ध करण्यासाठी श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखले देऊन समजावले. अर्जुनाला वाटले या दोन्ही रूपातील उत्तम रूप कोणते आहे ते आपण आता भगवंतांनाच विचारावे. तोच कृष्णार्जुन संवाद पुढील अध्यायात ज्ञानदेव ओवी रूपात सांगतील. हरिहि ओम, हरिहि ओम, हरिहि ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.